इथे लहान लहान पोराचे शाळेतल्या मुलांचे सत्कार केले, मला आनंद झाला, त्यांना प्रोत्साहन दिलं. सगळ्या मुलीच होत्या. मला तर खाली मान घालून घ्यावं वाटली होती, पण शेवटी श्रावण आला एक जण, त्यानं थोडी इज्जत राखली कशी तरी, नाही तर वाटोळच होतं आपलं. त्याला म्हणलं बरं आला बाबा तू, नाही तर वाटोळच होतं आमचं. मुली फार हुशार आहे, फार, पण आपण त्यांना संधी देत नाही. तुला काय कळतं, तू घरातच बैस, असं करून महिलाला आपण दाबायचा प्रयत्न करतो. नाही तर महिला फार हुशार आहे मुली. परमेश्वराचे उपकार आहे, मला 5 मुलीच आहेत, मुलगा नाही. 5ही मुलीचे लग्न होऊन गेले, ज्याचे त्याच्या घरी आहे. शेवटच्या मुलीचे लग्न होऊन 15 वर्ष होऊन गेले. माझं वय 70 आहे आता. मी काही गावात जातो ना, मला 5 मुली आहे म्हणलं का लोक पोरं माझ्याकडे पाहते, असे त्यांना वाटतं चांगला माणूस आणला गावात धरून. पण मी सांगितलं तुम्हाला, माझ्या सगळ्या मुलीचे लग्न झाले, आता तुम्ही माझ्या तोंडाकडे पाहत बसा, मुलगी भेटत नाही. हा ना, माहीत नाही, आमच्या तिकडे तर मुलीच भेटेना महाराष्ट्रात. हे तुम्ही आम्ही केलेलं पाप आहे. पूर्वी 10-15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी आपण मुलीला जन्माला येऊन दिलं नाही, त्याचं हे पाप आता तुम्हाला फेडावं लागेल, फेडावंच लागणार आहे. तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर मी खूप दिवसाची एक गोष्ट सांगतो. अजून जर आम्ही सुधारलो नाही आणि आणखीन जर आम्ही मुलीला जन्माला येऊन दिलं नाही, तर आणखीन 15 वर्षांनी दोघात एक करावं लागेल. तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते. कारण कोणता बाप असा आहे का तो एका पोराचं लग्न करीन आणि एकाला तसं ठेवीन का? त्यासाठी झालं गेलं गंगेला मिळालं, इथून पुढे मुलीला जन्माला येऊ द्या. मुली काय वाईट नसतं, खूप चांगलं असतं, आणि सांभाळत पण आईबापाला चांगला, खूप मस्त जीव लावता मुलापेक्षा, आणि त्यांना प्रॉपर्टीत हिस्सा पण लागत नाही. किती चांगलं आहे बघा. माझ्या 5 मुली आहे, मला 5 रुपये मागत नाही त्या. मुलगा असता तर सगळं हिसकून घेतलं असतं, तूच घराच्या बाहेर हो म्हणलं असतं. त्याच्यामुळं मुली असणं चांगली गोष्ट आहे.